गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आम्ही सकाळी सकाळी तयार होऊन निघालो आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. इथं आम्ही आज सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही कसं एन्जॉय केलं हे बघूया. गणपती बाप्पा. सो इथे गणपतीचा जय जयकार करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आणि आम्ही सकाळी 7ला निघालो. 9ला जवळपास आम्ही नाश्त्यासाठी थांबलो हॉटेल सुग्रण येथे. हॉटेल तर मस्तच, तिथलं ॲम्बियन्स एवढं छान, ग्रीनरी खूप छान होती. सो आम्ही या हॉटेलला पोहोचून तिथे मस्तपैकी सांबार वडा आणि बाकी सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या. त्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. सो हॉटेलची ग्रीनरी आणि तिथल्या मिरर सेल्फीज ह्या मेंडेटरी. सो इथे मस्तपैकी मिरर सेल्फी काढून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. नाश्ता करून सईला एक वेगळीच एनर्जी आलेली, त्यामुळे तीही गाडीत मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही पुढचा प्रवास केला. आणि 1-2 तासांनी इथनं पुढं 2-2.5 तासांनी आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलो. दिवस रविवार असल्यामुळे तुळजापूरमध्ये भयंकर गर्दी. आणि त्यातल्या त्यात माझ्याकडे छोटं बाळ असल्यामुळे मला VIP दर्शन घेता आलं, पण घरच्यांचं काय. सो तिथली गर्दी बघून चरण दर्शन घ्यायचं तर खूपच अवघड होतं, म्हणून घरच्यांनी मुखदर्शनाच्या लाईनमध्ये एंट्री घेतली. आणि मुखदर्शनालासुद्धा त्यावेळी एवढी गर्दी की त्यांना दर्शन घेईपर्यंत कमी कमी 2-2.5 तास मला कुठंतरी वाट बघत बसायलाच लागणार होतं. सो मी अशी एका ठिकाणी बसून तिथं देवीच्या पालख्या वगैरे मस्त जात होत्या. सो त्या सगळ्या एन्जॉय केल्या आम्ही. बराच वेळ, मला वाटते 1-1.5 तास बसून आम्ही इथे कंटाळलो. शेवटी मुलीला भूक लागलेली म्हणून इथनं बाहेर पडायचा निर्णय घेतला. पण गर्दी आणि त्यात ऊन हे सगळं बघून परत नको पण जायला वाटायचं. मंदिरातल्या त्या लोकांचं एन्जॉयमेंट, तिथल्या वाईब्स काही वेगळ्याच असते. आणि दरवर्षी एकदा तरी कुलदेवतेला नक्कीच आपण सगळ्यांनी व्हिजिट केलं पाहिजे. म्हणून घरचे आत्ता येतील नंतर येतील असं करत करत मी जवळपास 2 तास तिथे बसलेले. शेवटी सईची भूक काही कंट्रोल होईना म्हणून आम्ही तिथनं बाहेर पडलो. सो इथलं सगळं वातावरण बघून इतकं प्रसन्न वाटते, म्हणजे खूपच छान वाटतं. सो हे सगळं मी बघून तिथनं आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडताना म्हटलं आता जरा मुलींसोबत थोडे फोटोज काढूया. मनात तर विचार केला होता की छान फॅमिली फोटोज वगैरे काढू, पण इथली गर्दी आणि ती ऊन बघून काहीच नकोसं झालं होतं. सो इथे आम्ही निघालेलो. मी सईचे 1-2 फोटोज क्लिक केले. छोटं बच्चे झोपलेलं म्हणून आम्ही दोघींनी सेल्फी काढल्या आणि मंदिरातनं बाहेर पडलो. इथे मोठं पिंपळाचं झाड आहे तुळजाभवानीच्या मंदिरात. सो तिथेही आम्ही दर्शन घेतलं. आई तुळजाभवानीचे छान छान फोटो काढले आणि आम्ही बाहेर पडलो. सो तिथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढचा प्रवास म्हणजे मला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. सो तिथून आम्ही तुळजापूरमध्ये बाहेर पडून जेवण वगैरे केलं आणि स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला रवाना झालो. अक्कलकोटला पोचलो. तिथं गर्दी होती, पण बऱ्यापैकी सौम्य गर्दी होती. निवांत फोटो काढायला आले. स्वामींचे दर्शन ॲज युज्युअल बाळ छोटं असल्यामुळे मला तिथेही VIP एंट्री मिळाली. स्वामींच्या मंदिरात पोचल्यानंतर तिथल्या ज्या वाईब्स आहेत त्या काही वेगळ्याच असतात, म्हणजे तुम्ही स्वतःही तिथं गेला की नक्कीच अनुभवा. मला तिथे फार प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटतं. सो इथे आम्ही स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं आणि तिथे स्वामींची एवढी छान भजनं सुरू होती. सो तेही थोडंसं एन्जॉय केलं. इथे पण भयंकर गर्दी, पण एका काकांना माझ्या कडेवर असलेलं बाळ दिसलं आणि त्यांनी मला इथेही VIP दर्शन दिलं. सो स्वामींचं दर्शन झालं. थोडेसे आम्ही भजन एन्जॉय केले आणि हे सगळं करून परत आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सो दोन्ही ठिकाणी दर्शन फार छान झाले. उन्हामुळे थोडंसं त्रास झाला, पण ते ठीक आहे. मग इथे आम्ही वटवृक्षाचं सुद्धा दर्शन घेतलं, थोडेसे भजन एन्जॉय केले आणि तिथून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खरं तर आज सकाळचं सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही इतकं छान एन्जॉय करायला मिळालं, म्हणजे कधीतरी असं योग घडून येतो असं म्हटलं तरी चालेल, माझ्या बाबतीत तरी ॲटलीस्ट. सो इथे स्वामींची इतकी सुंदर भजनं, म्हणजे ऐकायला एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि परत आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला. सो असा काही आम्ही सूर्यास्तसुद्धा एन्जॉय केला गाडीच्या व्ह्यूमधनं. घरी पोहोचतपर्यंत आम्हाला रात्री 10:30 वाजले. येताना आम्ही हॉटेलमध्ये मस्तपैकी जेवण केलं आणि अशा प्रकारे आज आम्ही आमच्या कुलदैवताचं आणि स्वामींचं दर्शन घेऊन आमचा दिवस अगदी आनंदात घालवला. सो तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.